मित्रांनो, नवरात्रीमध्ये अखंड दिवा विझला तर काय होते? अशुभ होईल का? की काहीतरी नुकसान होते? देवी माता रुष्ट होते का? असे अनेको प्रश्न आपल्या मनात येतात जेव्हा आपण अखंड दिवा नवरात्रीमध्ये लावतो. आपल्याला भीती असते की हा दिवा विझला तर काय होईल? सहसा करून हा दिवा बहुतेकदा विझत नाही. पण ज्यांच्या घरात हा दिवा विझतो त्यांना टेन्शन येते. मग ते विचार करतात, भरपूर प्रश्न त्यांच्या मनात येतात की मग आता काय होईल, आता काय करावे, चूक झाली का, पुढे काय करावे, कसा हा दिवा लावावा, असं असंख्य प्रश्न किंवा चिंता त्यांच्या मनात येतात. तर त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मित्रांनो, घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून भरपूर लोकांच्या घरात अखंड दिवा लावला जातो. हा अखंड दिवा बहुतेक लोकांच्या घरी लावलाच जातो, परंतु हा दिवा कधीकधी चुकून आपल्या हातून विझतो. हा कोणत्या कारणाने विझतो? कधी कधी याला वारा लागतो त्यामुळे हा विझतो, किंवा मग त्याला फूल येते आणि ते फूल काढण्यामध्ये तो दिवा विझतो, किंवा बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात. काही वेळेस किडे येतात, ते किडे बसतात त्याच्यामुळे सुद्धा विझतो. काही वेळेस तेल संपतं त्यामुळे सुद्धा विझतो. तर मग अशा वेळेस काय करावे आणि अशा वेळेस पुढे काय होईल? तर मित्रांनो, जेव्हा तुमच्या घरात कोणत्याही कारणास्तव तुम्ही स्वतः विझवला किंवा कोणत्या लहान मुलाने विझवला ती गोष्ट वेगळी आहे, पण तुमच्या हातून न विझता चुकून तो दिवा विझला, समजा फूल काढताना किंवा फूल येऊन गेलं तेव्हा विझला, वारा लागला तेव्हा विझला, वात वर करताना विझला, तर तो चुकून विझतो. तर अशा वेळेस घाबरण्याचं काही एक कारण नाही. तुम्ही सरळ तो दिवा लावायचा आहे आणि हा दिवा कसा लावायचा तेही तुम्हाला सांगणार आहे. बघा, तुम्ही जेव्हा दिव्याची वात वर करतात किंवा तुम्हाला असं कळलं की दिव्याला फूल आलेलं आहे आणि ते फूल तुम्हाला आता काढायचं आहे, पण तुम्हाला असं वाटेल की हे काढता काढता जर दिवा विझला तर, किंवा वात वर करताना दिवा विझला तर, किंवा तेल टाकताना दिवा विझला तर मग यासाठी काय करायचं? एक छोटीशी मातीची पंती किंवा छोटासा दिवा आधी लावायचा. तो दिवा लावला का मग हळूहळू ती वात वर करा. असं नाही की दिवा लावला म्हणून विझला तर काय हरकत नाही, विझवू नकाच. हळूवार वात वर करा, हळूवार ते फूल काढा, हळूवार तेल टाका. समजा चुकून विझला तर जो दिवा आपण लावलेला आहे साईडला, त्या दिव्याने आपला दिवा प्रज्वलित करून घ्या. म्हणजे एकदमच दिवा विझला नाही पाहिजे असं सांगितलं जातं, एकदमच अंधार देवाकडे नाही झाला पाहिजे असं सांगितलं जातं. म्हणून आपण एक सेपरेट छोटासा दिवा बाजूला लावायचा आहे आणि मग त्या दिव्याने आपण आपला मोठा दिवा लावू शकतो. पण प्रयत्न करावे की हा दिवा विझलाच नाही पाहिजे. समजा चुकून विझलाच तर मग जी प्रक्रिया सांगितली त्यानुसार तुम्ही दिवा लावू शकतात. पण ते झाल्यानंतर सुद्धा देवी मातेकडे प्रार्थना करावी, चूकभूल माफ कर असं म्हणून प्रार्थना करावी. शेवटी ती आपली आई आहे, कुलदेवी आहे, माता आहे. ती प्रत्येक भक्ताला, प्रत्येक मुलाला, मुलीला माफ करतेच. आणि ह्या छोट्या मोठ्या चुका देवी कधीच त्या चुकांकडे लक्ष देत नाही. तर म्हणून माफी मागा आणि मनात कोणतेही वाईट विचार किंवा अशुभ विचार येऊ देऊ नका. काही होत नाही, माफी मागून घ्या, दिवा लावून घ्या. काही होणार नाही, मनातून शंका काढा. फक्त प्रयत्न करा की दिवा विझायला नाही पाहिजे, तरच तो अखंड दिवा असतो. खंड पडायला नाही पाहिजे, तरच तो अखंड दिवा असतो. पण चुकून विझलाच तर मनात कोणतीही शंका येऊ न देता दिवा पुन्हा लावायचा, माफी मागायची, बस विषय तिथे संपवायचा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.